नुकताच मी रिलीज केलेल्या एका व्हिडिओवरती कमेंट म्हणून माझे मित्र श्री रतन येणारे यांनी मला एक प्रश्न विचारला आहे की अल्प उत्पन्न गटातील लोकांनी त्यांचं आर्थिक नियोजन कसं करावं। अर्थात सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे। तर सर्वात आधी आपल्याला आपले विचार बदलावे लागतील। सामान्यपणे सर्वसाधारण माणूस विचार करतो की मी कमवलेल्या उत्पन्नामधून आधी खर्च वजा करून जी काही उरेल शिल्लक त्या शिल्लकीमधून मी बचत करणार। पण हा विचार आता आपल्याला बदलावा लागेल। आपलं उत्पन्न वजा गुंतवणूक आणि जी काही शिल्लक उरेल त्या शिल्लकीमधून तुम्हाला घर खर्च चालवावा लागेल। त्यावेळेस तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे। साधा 2000 रुपयाची SIP एखाद्या व्यक्तीने केली आणि 30 वर्ष ती SIP त्यांनी सांभाळली, समजा या SIPने त्याला 15% रिटर्न दिला, तर 7,20,000 रुपये तो 30 वर्षामध्ये भरणार आहे आणि ह्या 7,20,000चे जवळजवळ 1,12,00,000 रुपये तो तयार करू शकतो। आता याच SIPला त्यांनी जर 10% दरवर्षी स्टेपअप केलं, म्हणजे 10% तो दरवर्षी SIP वाढवत गेला, तर ही रक्कम 1,12,00,000 रुपये न होता ती जवळजवळ 2,52,00,000 एवढी प्रचंड संपत्ती तयार होईल। वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इथे विचार करावा लागेल। गुंतवणुकी संदर्भात नवनवीन कल्पनांसाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा गुलमोहर रोड, अहिल्यानगर येथील माझ्या कार्यालयामध्ये तुम्ही मला भेटायला येऊ शकता। धन्यवाद। फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात। योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा।